वडील आई शेती बघतात आणि दुधाचा व्यवसाय नोंद घ्या सगळ्यांनी। भाऊ कायमच शिवराजवर लक्ष देतोय। युवराज राक्षे याच्यापेक्षा मोठा आहे, थोरला, कायमच लक्ष आहे युवराजचं शिवराजवर। काय नावं ठेवलेत आई वडिलांनी बघा, थोरला युवराज, धाकला शिवराज। 2 एकर जमीन, दोघे भाऊ, वडील मोठे पहिला आणि भावाने आणि वडिलांना ठरवलं आपल्या धाकल्या भावाला पैलवान करायचं, आपल्या बारक्या मुलाला पैलवान करायचं। शिवराजला पैलवान केलं। सुरुवातीला गावात कुस्तीला श्री गणेशा गिरवला, त्यानंतर ना आळंदीत कुस्तीसाठी सरावाला आला दिनेश गुंड सरांचा। काही दिवस तिथेही सराव केला शिवराजनं आणि त्यानंतर ना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला आला। अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांच्याकडे। नोंद घ्या सगळ्यांनी। कपचा घेतला शिवराजनं, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे। स्पॉन्सर सुद्धा म्हणत असतील गाड्या, काय तब्येत खरोखर राहुल शेठ पवार आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांचा कौतुक करावं तेवढं थोडं आहे। पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान घेतलेलं आणि एक चांगलं मैदान आपण मिरज गावला यशस्वी केलेला। खरोखर सगळ्यांनी राहुल शेठसाठी, वैभवसाठी टाळ्या करा सगळ्यांनी। आणि असंच मैदान ते प्रत्येक वर्षी घेणार आहेत असा संकल्प केलेला। केलेली इवलीचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। एक चांगला पोळ, प्रत्येक जण मैदानामध्ये फिरतायत। तानाजी भाऊ असतील, दादोसाहेब असतील, निलेश भाऊ गायवळ असतील, त्यांचंही नियोजन चाललेलं आणि एकेरिका सांगलेल्या कुस्ती